नमस्कार मित्रांनो, मी राजू नार्वे आणि आज आपला हा दुसरा व्लॉग आहे आणि दुसऱ्या व्लॉगमध्ये मी आणि माझा मित्र जाणार आहे मस्तपैकी एक सुंदर असा मराठी चित्रपट बघायला. संगीतमय असा मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचं नाव आहे मानापमान. सुबोध भावे यांचा चित्रपट आहे. त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. याआधी त्यांनी कट्यार काळजात घुसले हा सिनेमा दिग्दर्शित केला होता आणि तो सिनेमा आम्ही पाहायला चाललोय. माझ्यासोबत आहे माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, तुम्ही पाहू शकता. तो आलेला आहे, मस्त रिक्षा घेऊन आलाय माझ्यासाठी, कारण आम्ही रिक्षाने जाणार आहे, प्रवास करणार आहे. आणि खराडी बॉलिवूड त्या थिएटरचं नाव आहे. आम्ही तिकडे जाणार आहे, तुम्ही पाहू शकता. अशी एक मस्तपैकी रिक्षा माझ्यासाठी आलेला आहे आणि तो मित्र आहे आपला गणेश गुले. हाय करा आमच्या लोकांना. नमस्ते मित्रांनो. हाय. आम्ही सिनेमाला चाललो आहोत. आम्ही आता बसणार आहोत आणि पुढील अपडेट तुम्हाला 2-3 सेकंदात देतो. प्रकारे मित्रांनो आमचा प्रवास चालू झालेला आहे. हडपसरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये जाऊन आम्ही सिनेमा पाहणार आहे. खूप असा मस्तपैकी सिनेमा आहे, संगीतमय सिनेमा आहे असं म्हटलं जातं. रिव्ह्यू खूप छान आहेत आणि रिव्ह्यू बघून आम्ही सिनेमा बघायला चाललो आहे. आणि सोबत भावे आहे म्हटल्यावर त्यांना वाटत नाही, त्यामुळे आम्ही सिनेमा पाहतो. बरेच कलाकार मंडळी आहेत त्यामध्ये, चांगले चांगले आर्टिस्ट आहेत आणि थिएटरला गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगतो. सिनेमाला जाण्याआधी मी विचार केला की थोडा चहा पिऊन जाऊया, कारण आम्ही दोघंजण चहाचे खूप व्यसनी आहे, चहाच्या खूप आहारी गेलो आहे. त्यामुळे आम्ही आलो आहे हॉटेल आनंदमध्ये. हॉटेल आनंदमध्ये गेल्यानंतर आम्ही चहा घेणार आहोत आणि बघूया चहा कसा आहे. आनंद हॉटेलमधला हा चहा खूपच सुंदर अमृततुल्य आहे आणि खूप भारी आहे, मस्त आहे, मजा येईल तुम्हाला. येऊन बा वडगाव शेरीमध्ये. अशा प्रकारे आम्ही थिएटरच्या गेटवर आलो आहोत आणि आज जाणारच आहोत. बघू आता पार्किंगमध्ये आम्हाला माफ केलं जातंय का आमच्याकडनं पार्किंगचे पैसे लावले जातात, कारण की आम्ही ब्लॉगर आहोत. ब्लॉगरला किंमत आहे की नाही. रिक्षावाल्यांना फ्री नाहीये का? काय गंमत करता राव शेठ तुम्ही. 50 द्या, 20च घ्या ना. 2 व्हीलरची पार्किंग घ्या. 40 काय 40 राव, काय पावतीच राव, गरिबांना लुटा राव तुम्ही. तर अशा प्रकारे थोडी यांची गंमत केली. सिरियस घेऊ नका मित्रांनो. तर आपलं हे बॉलिवूड थिएटर आहे, खूप जुनं थिएटर आहे आपल्या वडगाव शेरी मधलं. खराडी विभागाचे बरेच लोक इथं येतात आणि आता आम्ही रिक्षा पार्क केलेले आहेत. त्या साईडला काका बसलेले आहेत, आपले आरामदायक. आणि आमचे सुपरस्टार आता खाली उतरत आहे. गणेश हे सुद्धा खूप मोठे कलाकार आहेत. त्यांचं एक जोरदार नाटक चालू आहे. नाटकाचं नाव सांगा सर तुमच्या. माझी 2 व्यावसायिक नाटकं चालू आहे. एक तर द रिअल आयडेंटिटी, जे ब्रेन ट्रान्सप्लांट हा विषय मेडिकल क्षेत्रावर आधारित. दुसरं विनोदी नाटक आहे वरात घुसली घरात, जे पूर्वी शरद तळवळकर सर आहेत येत असताना बिंदास नावाने करायचे. ते रिओपन झालंय. खूप सुंदर विषय, विनोदी. कधी वेळ मिळाला तर नक्की या पाहायला. नक्की मित्रांनो, वेळ द्या, नाटक पहा. नाटक खूप छान आहे. हे नाटक मी 2दा पाहिले आणि तिसऱ्यांदा परत मला त्यांनी फुकाट बघायला बोलवलं तर नक्कीच जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही तिकीट काउंटरकडे चाललेलो आहे आणि माझा मित्र कदाचित माझं तिकीट काढेल अशी आशा आहे. काय वाटतं, काढताल का तिकीट सर? हो, पैसे दिले तर निश्चित काढणार. ओके, माझ्याकडनं पैशाची मागणी करत आहे. त्याला असं वाटतं मी पैसे दिले, पण मित्रांनो देणारे पैसे, मित्रांना पैसे नाही द्यायचे तर कुणाला द्यायचे. तर मस्तपैकी आपले शिवाली, त्यानंतर आपले ओक साहेब आहेत आणि मोंटो इमर्जन्सी, आपले अनुपम खेर आहेत, श्रेयस तळपदे आहेत अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत. आणि हे कोण आहेत, हे थप्पड गर्ल म्हणजे कंगना राणावत आहेत. कंगना राणावत आहे, ज्यांनी हिंदराजींचा रोल केलेला आहे. आणि आम्ही तिकीट काउंटर बशी आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिकीट काढल्यानंतर मित्रांनो आम्ही घुसतो ठरक स्क्रीन नंबर 2 मध्ये, बॉलिवूड मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये. आणि आमचं सीटवर जाऊन बसणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो सिनेमा चालू होत आहे. तर सिनेमा बघतो आणि सिनेमा काय आहे तुम्हाला येऊन सांगतो. 2 hours later. तर मित्रांनो आत्ताच मानापमान सिनेमा बघून बाहेर निघलो आम्ही थिएटरच्या आणि खूप सुंदर अप्रतिम सिनेमा होता. खूप आवडला. गाणी, प्रत्येक गाणं खूप कानाला एक सुमधुर आवाज देऊन जायचा आणि काहीतरी वेगळं काहीतरी सांगून जायचं. खूप आवडला, प्रचंड आवडला. म्हणजे तुम्हालाही हा सिनेमा आवडेल. तुम्ही थिएटरला जाऊन हा नक्कीच सिनेमा बघा. माझा मित्रही या सिनेमाबद्दल थोडं काहीतरी सांगेल. सुबोध भावे सरांनी सुंदर दिग्दर्शन केलंय. ज्यांना संगीताची, गाण्यांची आवड आहे त्यांनी निश्चित पाहावं. शंकर एहसान लॉय या सरांचं संगीत खूप सुंदर आहे, गाणी चांगली आहेत, सगळ्या गायकांनी सुंदर गाणी गायलेत. सेटअप चांगला आहे, चांगलं लेखन आहे, टाळे घेणारे संवाद आहेत. भव्य चित्रपट आहे. मराठी चित्रपट रसिकांनी निश्चित हा चित्रपट वेळ पाहून पाहावा.
आणि आमचा विचार चालला की अजून एकदा यावं, नाही तर दुसरा कुठला तरी पाहू असा विचार आहे आमचा. कारण की हा टीव्हीवर पाहू आता नको जास्त, इकडे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर पडतोय. तर बाहेर पडल्यानंतर आम्ही कुठंतरी काहीतरी वडापाव वगैरे खाईल आणि आपापल्या घरी जाईल. आणि आपण नंतर पुन्हा भेटू व्लॉगवर, पुढच्या व्लॉगवर. आणि आता इथं व्लॉग स्टॉप करतो. आजचा व्लॉग इथं स्टॉप. धन्यवाद. पुन्हा भेटू. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चित्रपट नक्की पहा. हो, चित्रपट नक्की पहा. मान अपमान, संगीत मान अपमान.